हॅलो. हाँ राधिका. हाँ मी बोलतोय. तुम्ही मला माहिती होतं तुम्ही आज न उद्या मला फोन करणार. नाही असं काही नाहीये. ते कपूर सर आणि कपूर मॅडम घरी आलेत ना, त्यांना जरा बोलायचं होतं. हा तुझ्याशी. हा त्यांना देतो. हा मी एक सेकंड. हेलो कपूर मैडम, तुम्ही बोला ना. एक्चुअली मैंने घर में एक छोटी सी पार्टी रखी है, तो उसके लिए मुझे एक नागपुरी रेसिपी चाहिए. वो आपने जो बताया था ना, उड़ाची वड़ी, उसकी रेसिपी चाहिए. सांगते. एक मिनट. हाँ कागज पेन है. कपूर मॅडम काय करायचं, मैदान बेसन असं अर्ध अर्ध घ्यायचं. थँक्यू. बरं वाटलं तुम्ही आलात. हा राधिका आली की मी कळवतोच तुम्हाला. हा अरे असं कसं, पाहुणे आलेत, काही चहा वगैरह विचारला कि नहीं? इन्होंने चाय के लिए पूछा आपको? आप चाय की बात करती, हाजी इन्होंने तो पानी तक नहीं पूछा. अरे सर वो गड़बड़ में थोड़ा एक सेकंड. नहीं मैं मजाक कर रहा हूँ. वैसे भी भाभी जी घर पे नहीं है तो चाय का तो सवाल ही नहीं उठता जी. नहीं राधिका बुरा मान जाएगी. मी करते ना चहा. ना कोई तकलीफ की जरूरत नहीं, कोई टेंशन नहीं. तसंही दूध संपलंच आहे घरातलं. थैंक यू सो मच. लीजिए अपने हस्बैंड से बात कीजिए. अरे नहीं मैं बाद में बात कर लूंगा. नहीं असं कसं, घ्या ना फोन. दिवाळी आहे, बोला बायकोशी जरा. हॅलो. आओ, एवढ्यासाठीच फोन केला होता का मला? मी सांगितली त्यांना रेसिपी. हा अगं तेच त्यांना रेसिपी सांगितलीस ना. मला सांगा, तुमचा राग शांत झाला ना? मी काय समजायचं? नाही इथलं काही नाही, इथे सगळं व्यवस्थित आहे. करतो हा परत. हॅलो. वहिनी, यांचा फोन होता. त्यांच्या ऑफिसातले ते कपूर साहेब आहेत ना, त्यांच्या बायकोला एक रेसिपी हवी होती. ते आपल्या इकडच्या साइड्स आहेत ना. हो का? पण गुरुनाथ बोलला नाही ना तुझ्याशी? नाही बोलले नाही, त्यांनीच तर फोन केला होता. वहिनी, मी तुला म्हटलं नव्हतं ते नक्की मला फोन करतील म्हणून. मी आजच जाते यांना भेटायला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.